क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. कॅरिबियन प्रीमियर लीगमधील विविध फ्रँचायझींनी प्री ड्राफ्ट रिटेन्शन लिस्ट जाहीर केली असून अनेक युवा आणि उदयोन्मुख खेळाडूंना पुन्हा संधी देण्यात आली आहे. ब्रेकआउट प्लेयर म्हणजे असा खेळाडू जो मागील सीझनमध्ये अचानक शानदार प्रदर्शन करून चर्चेत आला. अशा खेळाडूंवर आता फ्रँचायझी मोठा विश्वास दाखवत आहेत. काही टीम्सनी तर आपल्या स्टार खेळाडूंऐवजी नवख्या टॅलेंटला कायम ठेवण्यावर भर दिला आहे. यावरून स्पष्ट होतं की आता सीपीएलमध्ये फक्त मोठ्या नावांपेक्षा फॉर्म आणि परफॉर्मन्सला जास्त महत्त्व दिलं जात आहे. विशेष म्हणजे गेल्या हंगामात अनेक तरुण खेळाडूंनी बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. काहींनी तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश करण्यासाठीही आपली दावेदारी मजबूत केली. फ्रँचायझींच्या मते हे युवा खेळाडू आगामी सीझनमध्ये गेम चेंजर ठरू शकतात. त्यामुळे ड्राफ्टपूर्वीच त्यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. क्रिकेट एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे की या रिटेन्शन्समुळे यावर्षीचा सीपीएल आणखी स्पर्धात्मक होणार आहे. कारण आता प्रत्येक टीमकडे युवा ऊर्जा आणि अनुभव यांचं भन्नाट कॉम्बिनेशन दिसणार आहे. सोशल मीडियावर चाहत्यांमध्येही या घोषणांवर मोठी चर्चा सुरू आहे. काही चाहत्यांना आपल्या आवडत्या खेळाडूंना पुन्हा टीममध्ये पाहून आनंद झाला आहे, तर काहींनी काही निर्णयांवर आश्चर्य व्यक्त केलं आहे. विशेषतः युवा कॅरेबियन क्रिकेटर्ससाठी ही मोठी संधी मानली जात आहे. कारण सीपीएल हे अनेक खेळाडूंना जागतिक क्रिकेटमध्ये ओळख मिळवून देणारं मोठं व्यासपीठ बनलं आहे. आता सर्वांचं लक्ष आगामी ड्राफ्टकडे लागलं आहे. कोणती टीम आणखी मोठे खेळाडू घेणार? कोणता युवा स्टार या सीझनमध्ये सर्वाधिक चमकणार? आणि कोण जिंकणार सीपीएल 2026चं विजेतेपद? हे पाहणं खूपच रोमांचक ठरणार आहे. तुमच्या मते यावर्षी सीपीएलमध्ये कोणती टीम सर्वात मजबूत दिसते? आणि कोणता युवा खेळाडू मोठा स्टार बनू शकतो? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच क्रिकेट आणि स्पोर्ट्स अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.